सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। आपल्या संभाजी या कादंबरीतील काही पात्र काल्पनिक असून कल्पनाविलास म्हणून ती आपण रंगवल्याचं लेखक विश्वास पाटील यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर कबूल केलंय। विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी ही माहिती दिली आहे। तसंच संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार कुणी केले याबाबत कोणताही ठोस पुरावा ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध नसल्याचं सुद्धा विश्वास पाटलांचं म्हणणं आहे। विश्वास पाटलांच्या कादंबरीमुळे गैरसमज पसरल्याचा दावा सुद्धा शिशिर हिरे यांनी केला आहे। भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष देताना विश्वास पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय याबाबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आयोगाचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांच्याशी केलेली खास बातचीत। भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये जे लिटरेचर उपलब्ध आहे, साहित्य उपलब्ध आहेत, त्याला आधार काय आहे? शिशिरजी आपल्यासोबत आहे, त्याच्याकडून जाणून घ्यात। शिशिरजी, तुमचं NDTV मराठीमध्ये स्वागत आहे। नमस्कार शिशिरजी, मला सांगा की गेल्या काही दिवसामध्ये या संदर्भाच्या अगोदर सांगा मला ही चौकशी कुठवर आलेली आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटचा जो अंत्यसंस्कार झाला होता त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले, तर त्याच्यावर चौकशी सुरू आहे का आणि त्याची सद्यस्थिती काय आहे? संभाजी महाराजांवरची जी काही एक कादंबरी आहे संभाजी नावाची, म्हणजे सुप्रसिद्ध लेखक आणि सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी लिहिलेली, तिच्यात साधारणतः पान नंबर 828 वरती असा उल्लेख आहे संभाजी महाराजांच्या अंत्यविधीच्या संदर्भात। संभाजी महाराजांचा अंत्यविधी हा एका विशिष्ट समाजातील लोकांनी केला आणि त्यावेळेस इथले जे काही स्थानिक होते ते स्थानिकांनी कोणतीही मदत केली नाही, किंबहुना स्थानिक तिथून पळून गेले, अशा पद्धतीचं साधारणतः उल्लेख त्याच्यात होता आणि त्या संदर्भातला मतप्रसार किंवा त्या संदर्भातला विचारप्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये होत होता आणि त्याच्यातून अनेक गैरसमज निर्माण झालेले होते आणि त्याच्याने वातावरण खराब केलं गेलेलं होतं। एक अनरेस्ट ज्याला म्हणता येईल किंवा एका दुसऱ्या समुदायाबद्दल ज्याला हॅटर्ड म्हणता येईल, तिरस्कार म्हणता येईल, असा निर्माण करायचा प्रयत्न केला गेला आणि ते देखील एक कारण असू शकतं असं आयोगाचं मत झालं, ज्याच्यातून 1 जानेवारीची घटना घडलेली होती। पण जेव्हा आयोगाच्या समोर आले होते विश्वास पाटील, त्यांचं काय म्हणणं होतं? कादंबरीमध्ये त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो त्याशी सहमत होते की असहमत होते? नाही, ज्यावेळेस विश्वास पाटील साहेब आमच्या आयोगापुढे आले आणि मी सरकार पक्षातर्फे त्यांची उलट तपासणी सुरू केली, त्यावेळेस मी त्यांना पहिलाच प्रश्न विचारला होता की पाटील साहेब, आपण हे जे काही सगळे दावे केलेले आहेत, संभाजी महाराजांचा अंत्यविधी कोणी केला, इतर लोकांच्या काय भूमिका राहिल्या, लोक तिथून निघून गेले आणि मग हा अंत्यविधी कसा झाला, हा तुमचा कल्पनाविलासाचा भाग आहे असं ज्यावेळेस मी त्यांच्यापुढे मांडलं, त्यावेळेस त्यांनी अतिशय प्रांजळपणे हे आयोगासमोर मान्य केलं की हा माझ्या कल्पनाविलासाचा भाग आहे। आणि मग हे करत असताना मी विश्वास पाटलांना संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल तत्कालीन जे काही लेखक होते, म्हणजे काफी खान होते, मुस्तकीम आलमगिरीचं पुस्तक होतं, किंवा भीमसेन सक्सेना असतील, ईश्वरदास नागर असतील, हे सगळे संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या कालावधीतले हे सगळे लेखक आहेत, जे कंटेम्पररी म्हणता येईल अशा पद्धतीचे हे सगळे लेखक आहेत त्या इतिहासाबद्दलचे। त्या पुस्तकांचा पुरावा देऊन किंबहुना ते पुस्तकं त्यांच्यापुढे सादर करून हे दाखवलं की ह्या एकही तत्कालीन किंवा समकालीन इतिहासकाराच्या पुस्तकांमध्ये कुठेही संभाजी महाराजांच्या अंत्यविधी संदर्भातला अवाक्षराने देखील उल्लेख नाहीये। कोणत्याही या लिखाणाचं कुठेतरी राजकारण झालं असं म्हणतात? नाही, निश्चितच याचा प्रचंड मोठा परिणाम झाला। म्हणजे ज्यावेळेस आयोगासमोर एखादी व्यक्ती स्वतःचा दावा सिद्ध करण्यासाठी विश्वास पाटलांनी लिहिलेल्या संभाजी महाराजांवरच्या कादंबरीचा उल्लेख करते किंवा त्यातले पेजेस जोडून सांगते की हेच सत्य आहे आणि हे सत्य आम्ही बाहेर घेऊन जातोय, पण ज्या सत्यातून पुढे हॅटर्ड तयार होतोय, समाजामध्ये वितुष्ट वाढतायत, त्याचा पुरेपूर गैरवापर केला गेला असं माझं मत होतं आणि ते मी विश्वास पाटलांपुढे मांडलं। उलट तपासणीत त्यांनी देखील हे मान्य केलं की हे असं घडताना दिसतंय, हे त्यांनी मान्य केलं। धन्यवाद आम्ही चर्चा केल्याबद्दल। तर हे होते विशेष सरकारी वकील की महाराष्ट्रामधलं वातावरण जर बिघडणार असेल, गोंधळामध्ये पडणार असेल, तर विश्वास पाटील यांनी लिहिलेली संभाजी कादंबरी, त्याच्यामधला कंटेंट असेल किंवा इथून पुढे जे लिहिणार आहेत साहित्यिक, तर त्याच्यावर सुद्धा काहीतरी नियमावली करणं हे गरजेचं आहे आणि भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये रिपोर्ट जो आहे तो कधी सादर केला जातोय, कारण हा दूरगामी परिणाम करणारा असा रिपोर्टर असणार आहे, ते पाहावं लागणार आहे। रामराज शिंदे, NDTV, दिल्ली।